मित्रमंडळी नमस्कार. आज आम्ही महादेव मंदिरासमोर आलेलो आहोत आणि आज बरेच दिवस या ठिकाणी जी लाईट बंद पडलेली होती ती चालू केलेली आहे आणि आम्ही निघालो आहोत मंगळवेढा येथून पंढरपूर रोडनं कागस्टकडे. पंढरपूरकडून येत असताना समोरच्या बाजूला दीपू नर्सरीचा बोर्ड आहे आणि या ठिकाणावरून उजव्या बाजूला आपली दीपू नर्सरी आहे आणि आम्ही निघालो आहोत महादेव मंदिर गव्हर्मेंट ITI समोरून कागस्टकडे. आणि या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल की आम्ही समोरच्या बाजूला हा पंढरपूर रोडकडून मंगळवेढ्याकडे जात असताना पहिला ब्रेकर आलेला आहे आणि हा ओलांडून आम्ही चाललो आहे पुढं. आणि ठराविक अंतरावर लगेच हा ब्रेकर नंबर आहे 2, स्पीड ब्रेकर नंबर 2 किंवा गतिरोधक नंबर 2. तर हे जे गतिरोधक आहेत तर ते किती आहेत हे मला दाखवायचं आहे. हे गतिरोधक जे आहेत हे करून जवळजवळ येत्या आषाढी एकादशीला 2 वर्ष होत आहेत आणि हा आहे 3रा गतिरोधक. या आम्ही निघाल्यापासून गतिरोधक हा गेलेला आहे आणि आता आम्ही थोडंसं डिझेल भरणार आहे आणि डिझेल भरून पुढं जाणार आहे. तर हे जे पंढरपूर मंगळवेढा म्हणजे विजापूर रोडवरती पंढरपूर ते मरोड्यापर्यंत मंगळवेढ्याच्या पुढं जाईपर्यंत किती गतिरोधक आहे हे मला दाखवायचे आहेत. आणि हे खऱ्या अर्थानं त्रासदायक आहेत. त्रासदायक कसे आहेत हेही सांगणार आहे. फायद्याचे आहेत, फायदेही सांगणार आहे, तोटेही सांगणार आहे आणि या सगळ्या गोष्टींची चर्चा करणार आहे. त्या अगोदर भरतो आहे आपण डिझेल आणि आम्ही चाललो आहे डिझेल पंपावरती. तर डिझेल भरून पंपावरती जाणार आहे पण समोरच्या बाजूला मशीन प्रॉब्लेम आहे, डिझेल बंद आहे असं लिहिलेलं आहे. त्यामुळं आम्हाला कदाचित पुढं जावं लागेल. हॉर्न वाजव. मित्रमंडळी समोरच्या बाजूला आपल्याला चौथा ब्रेकर किंवा स्पीड ब्रेकर आहे किंवा गतिरोधक आहे तो बघायला मिळतो आहे. तर हा महादेव मंदिरापासून निघाल्यानंतरचा चौथा स्पीड ब्रेकर आहे आणि पुढे थोड्याच अंतरावरती लगेच आपल्याला 5वा स्पीड ब्रेकर बघायला मिळणार आहे. तर असे एकूण 20 स्पीड ब्रेकर किंवा गतिरोधक आहेत की जे मला मरोडे रोडला जाण्यासाठी लागत आहेत. जाताना 20 आणि येताना 20 असे एकूण 40 स्पीड ब्रेकर ओलांडावे लागतात. आणि मला दररोज माझ्या नातवंडांना 2 नातू आहेत त्यांना सोडण्यासाठी शाळेत सोडण्यासाठी जावं लागतं. स्पीड ब्रेकर आहेत तर ते ओलांडून जावं लागतं आणि याचा त्रास अनेक वेळा झालेला आहे. अनेक वेळा गाडी मध्येच बंद पडते, स्पीड ब्रेकरवरती बंद पडते आणि पुढं जसं जाईल तसं ह्या स्पीड ब्रेकरची जी रुंदी आहे ती जास्त आहे आणि 2 स्पीड ब्रेकरच्या मध्ये किंवा 2 गतिरोधकाच्या मध्ये गॅप आहे. आणि 4 चाकी असो 2 चाकी गाडी असो तर ते बरेच वेळा आदळून किंवा मणक्याला त्रास होऊ शकतो अशी परिस्थिती आहे. एवढंच नाही तर ज्या ॲम्ब्युलन्स गाड्या असतील किंवा जे बाहेरून मंगळवेढ्यात पेशंट येत असतील तर त्या पेशंटनासुद्धा अतिशय त्रास होऊ शकतो. तर अशा प्रकारचे हे जे गतिरोधक आहेत ते आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतील. तर ह्या खरं तर स्पीड ब्रेकरचा जो फायदा आहे की ट्रॅफिकच्या दृष्टीनं वाहनांचा वेग कमी होईल, तो कमी करता येईल, ती शिस्त आणता येईल. पण त्याचबरोबर ज्यांचं वय जास्त आहे, माझं आता वय जे आहे ते 63 रनिंग आहे, म्हणजे माझ्यासारख्याला किंवा माझ्यापेक्षा वयस्कर माणसांना ह्या स्पीड ब्रेकरचा त्रासच जास्त आहे. बरेच माणसं या स्पीड ब्रेकरवरनं पडलेले आहेत, अनेक वेळा गाड्या पडलेल्या आहेत, कोणाचे हात मोडलेले आहेत, कोणाचे पाय मोडलेले आहेत, अशा काही वस्तुस्थिती झालेल्या आहेत. तर खरं तर हे स्पीड ब्रेकर जे आहेत ते एक वेगळ्या पद्धतीनं बनवायला पाहिजे. तो एक सलग रॅम्प बनवायला पाहिजे, जसे की मुंबईमध्ये, पुण्यामध्ये किंवा ठाणे अशा ठिकाणी
मोठे स्पीड ब्रेकर बघायला मिळतात. त्या ठिकाणी वाहनांचा वेग तर कमी होतो, पण वाहन जात असताना त्या वाहनांना त्रास होत नाही. आणि त्याचबरोबर एकदा वाहन स्पीड ब्रेकरवरती किंवा गतिरोधकावरती चढलं का तिथून ते उतरून खाली अगदी शिस्तीनं जाऊ शकतं. म्हणजे एक मोठा स्पीड ब्रेकर असला तरी चालेल, परंतु असे 2-2 स्पीड ब्रेकर प्रत्येक ठिकाणी केले आहेत. ह्या जोडगोळ्या काय उपयोगाच्या आहेत, कुठल्या हेतून केले आहेत, कशासाठी केले आहेत हे कळत नाही आणि मग याचा त्रास जास्त होतो. तर खऱ्या अर्थानं काही डॉक्टरांना भेटूनसुद्धा त्यांच्या काही समस्या आहेत का, किंवा वाहन चालक आहेत, 2 चाकी चालवणारी मंडळी आहेत, त्यांना पण विचारायला पाहिजे. तर त्यांच्याबरोबर चर्चा केली तर आपल्याला कळेल. आता हा जो स्पीड ब्रेकर आहे तर तो आहे श्री संत दामाजी पुतळे समोरच्या बाजूला. लगेच दुसरा आहे तो साधारणपणे 20 मीटरच्या अंतरावरती आहे. आणि किती ब्रेकर झालेत हे मोजायचं विसरलो, पण आपल्याला हे ब्रेकर किती आहेत हे बघायला मिळतील. परत येताना हे एकदा मी ब्रेकर मोजून दाखवणार आहे, त्यावेळेस फक्त ब्रेकर काउंट करणार आहे. आणि पुढं लगेच थोड्याच अंतरावरती आपल्याला स्पीड ब्रेकर बघायला मिळेल. आणि त्याचबरोबर समोरच्या बाजूला हा अजून एक आणखी स्पीड ब्रेकर आलेला आहे. आणि मंगळवेढा दर्शनही होईल सगळ्यांचं. आणि परत अजून एक हा स्पीड ब्रेकर आलेला आहे. त्याच्या पुढेही लगेच 20 मीटरपेक्षाही कमी अंतरावरती दुसरा स्पीड ब्रेकर आहे. आणि समोरच्या बाजूला कचरा घेऊन चाललेला ट्रॅक्टरही बघायला मिळतो आहे आपल्याला. तर असे अनेक स्पीड ब्रेकर आहेत की जे मोजलेले आहेत पाठीमागं. ते टोटली किंवा एकूण 20 स्पीड ब्रेकर आहेत. आणि याचा निश्चितच मंगळवेढ्यातल्या स्थानिक वाहन चालकांना त्रास होत असणार आहे. मग ते दुचाकी चालक असू द्यात, 4 चाकी चालक असू द्यात किंवा मोठी वाहनं असतील, तर सगळ्यांनाच त्रास होणार आहे. असे हे स्पीड ब्रेकर आपल्याला या ठिकाणी किंवा गतिरोधक बघायला मिळतात. लगेच अगदी थोड्याच अंतरावरती अजून एक स्पीड ब्रेकर आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो आहे. तर हा स्पीड ब्रेकर समोरच्या बाजूला दिसतो आहे. आणि ST समोरून कशी आदळत आलेली आहे हे पण आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल. किंवा समोरनं येणारी जी वाहनं आहेत ती कशी आदळत आहेत तर हे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं आहे. तर आपण हळूहळू मरोडे रोडकडे चाललेलो आहोत. आणि परत लगेच एक स्पीड ब्रेकर आपल्याला बघायला मिळतो आहे. तर मध्येच एक फोन आला होता, त्यामुळे मला थोडंसं ब्रेक घ्यावा लागला. परंतु स्पीड ब्रेकर जो आहे तो परत अजून एक समोरचा स्पीड ब्रेकर आपल्याला दिसेल. तर असे हे एकूण 20 स्पीड ब्रेकर आहेत. अगदी म्हणजे जाणीवपूर्वक जर तुम्ही हा व्हिडिओ बघितला आणि हे सगळे स्पीड ब्रेकर मोजले तर आपल्याला या ठिकाणी असणारे स्पीड ब्रेकर आहेत किंवा गतिरोधक आहेत हे बघायला मिळत आहेत. आणि यांना जाणाऱ्या जी वाहन चालक आहेत, यांना जाणारी जी माणसं आहेत, त्यांना खऱ्या अर्थाने याचा त्रास होतो आहे का नाही याची पण खात्री करावी. आणि त्याचबरोबर यावरती काहीतरी उपाय करावा. आणि हे जे प्रत्येक ठिकाणी 2-2 स्पीड ब्रेकर आहेत त्याऐवजी अखंड एकच स्पीड ब्रेकर करावा की ज्यावरनं वाहनांना वेग कमी करून सुरळीत जाता येईल, येता येईल असे स्पीड ब्रेकर तयार करावेत. तर यामध्ये बदल व्हायला पाहिजेत. जवळजवळ 2 वर्षे हे स्पीड ब्रेकर तयार करून झालेले आहेत आणि लोकांनी याचा भरपूर त्रास सहन केलेला आहे. तर समोर एक आपल्याला परत एकदा स्पीड ब्रेकर बघायला मिळतो आहे. हा स्पीड ब्रेकर तुटलेला आहे, त्यामुळं इथं जाणाऱ्या वाहनांना थोडासा त्रास कमी होतो आहे, पण होतो आहे. नंतर आता मी आलो आहे बोरवाळ नाक्यावरती. आणि बोरवाळ नाक्यावरती आल्यानंतर समोरून काही वाहनं येत आहेत, जात आहेत आणि ट्रॅक्टर कसा येते जातो हे पण आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल. तर त्याचबरोबर हा स्पीड ब्रेकर जो आहे तो इथं लगेच आहे. तर 20 पैकी हा एक आहे. म्हणजे हे जे मंगळ्यातले पंढरपूर रोड MIDC महादेव मंदिरापासून जी सुरुवात होते तर तिथून पुढं 4 लेनचा सर्व्हिस रोड आहे किंवा बायपास आहे, तिथंपर्यंत आपल्याला हे सगळे मिळून 20 स्पीड ब्रेकर जे आहेत किंवा एकूण गतिरोधक आहेत ते 20 आहेत ते बघायला मिळत आहेत. आणि या ठिकाणी एक आपल्याला स्पीड ब्रेकर बघायला मिळालेलं आहे. तर प्रत्येक येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची किती गैरसोय होती
आणि खरं तर ही वाहतूक जी आहे, गावातली वाहतूक सुरळीत राहायला पाहिजे, यासाठी काहीतरी वेगळ्या यंत्रणा असायला पाहिजेत. तर त्या न करता किंवा त्या व्यवस्था न करता अशा प्रकारचे स्पीड ब्रेकर किंवा गतिरोधक करून ठेवलेले आहेत. आणि याचा मुख्य हेतू होता की बाहेरच्या ज्या परगावच्या मालवाहतूक गाड्या आहेत की ज्या जड वाहतुकीच्या गाड्या आहेत त्या मंगळवेढ्यात शहरातून जाऊ नयेत, हा हेतू होता. पण तो हेतू बाजूलाच राहिला आणि बऱ्याच वेळा या गाड्या बिनधास्तपणे मंगळवेढा शहरातून ये जा करतात. या ज्या गाड्या आहेत त्या दररोज मंगळवेढा शहरातून ये जा करतात आणि त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचं नियंत्रण नसतं. तर अशा पद्धतीनं त्या येणाऱ्या जाणाऱ्या मोठ्या मालवाहतूक गाड्यावरती कारवाई व्हायला पाहिजे. ती कारवाई न होता पूर्णपणे रस्त्यावरती स्पीड ब्रेकर करून ठेवलेले आहेत. आणि काही पेशंट असतील, ॲम्ब्युलन्स असतील किंवा दवाखान्यात येणं जाणारी जी परगावची माणसं असतील किंवा दररोजची ये जा करणारी माणसं असतील, शाळेत मुलं घेऊन जायला यायला लागतं, त्यामध्ये पुरुष मंडळी असतील, वयस्कर मंडळी असतील किंवा स्त्रिया असतील, तर या सगळ्यांनाच त्रास आहे. मी आत्ता आलेलो आहे बायपास रोडला, की इथून डाव्या बाजूला गेलं तर सोलापूरला जाते आणि उजव्या बाजूला गेलं तर सांगोला, मिरज, सांगली, कोल्हापूरकडे हा रस्ता जातो. तर या रस्त्यापर्यंत आलो आहे आणि इथंपर्यंत आहेत एकूण स्पीड ब्रेकरची संख्या आहे किंवा गतिरोधकांची संख्या आहे ती 20 आहे. आणि परत जाताना एकदा मी या ठिकाणी हे स्पीड ब्रेकर इथून परत जाताना दाखवणार आहे. आणि आत्ता सध्या गाडी थांबवून मी कॅमेरा बंद करतो आहे. किती वेळ आपल्याला असा त्रास सहन करावा लागतो हे आपल्याला बघावं लागेल. तर आत्ता मी गाडी थांबवतो आहे आणि पुढच्या बाजूला जो कॅमेरा लावला आहे तो काढून घेतो आहे. मंडळी, या ठिकाणी मी हा गाडीच्या वरच्या बाजूला कॅमेरा लावलेला आहे आणि या कॅमेऱ्याच्या सहाय्यानं रेकॉर्डिंग केलेलं आहे. तर कॅमेरा कुठं लावलेलं आहे हे आपल्याला बघायला मिळेल. तर या ठिकाणी कॅमेरा लावलेला आहे आणि आता सध्या वाऱ्याचा आवाज जास्त आहे, त्यामुळं माझा आवाज रेकॉर्डिंग किती होतं आहे माहीत नाही. मित्रमंडळी, आम्ही सध्या कागस्टवरून आलेलो आहोत. शॅप सेमी इंडस्ट्रीज या ठिकाणी माझं काम होतं आणि त्या ठिकाणी जाऊन परत आलेलो आहे. आणि समोरच्या बाजूला आपल्याला जो दिसतोय तो नागपूर रत्नागिरी हायवे आहे आणि मी जाणार आहे पंढरपूर रोडला दीपू नर्सरी, महादेव मंदिर किंवा गव्हर्मेंट ITS समोरच्या बाजूला. आणि आत्ता जो 4 लेन हायवे आहे तर तो हायवे आम्ही पास करून जाणार आहोत. खालच्या बाजूनं पुढं जाणार आहोत आणि हायवेच्या खालच्या बाजूला आम्ही घुसलेलो आहोत आणि बाहेर निघतोय. तर समोर आम्हाला पुढं गेल्यानंतर काही अंतरावरती स्पीड ब्रेकर किंवा जे गतिरोधक आहेत ते सुरू होतील आणि ते सगळे गतिरोधक जे आहेत ते मोजून दाखवणार आहोत. तर भरपूर गतिरोधक आहेत. मी मोजलेले 20 आहेत, त्यातला एक तुटलेला आहे फक्त पुढचा. आणि आता आपल्याला किती वेळ ॲक्च्युअली लागणार आहे ते पण आपण कॅल्क्युलेट करून बघूया. जे पहिल्या गतिरोधकावरून पुढं चाललो की आपण टायमिंग लावूया आणि टायमिंग लावल्यावर आपल्याला कळेल की अंदाजे आपण जे अंतर आहे एक साधारणपणे 3 किलोमीटर होईल आपलं. इथून किलोमीटर जरी लावलं तरी कळेल आपल्याला, पण अंदाजे 3 किलोमीटर अंतर आहे. पहिला गतिरोधक किंवा स्पीड ब्रेकर आहे तिथून पुढचं अंतर जे आहे ते 3 किलोमीटर आहे. आणि हे अंतर कवर व्हायला आपल्याला किती वेळ लागतो आहे आणि गतिरोधक हे मोजत जायचं आहे आपल्याला. ही 2 कामं करायची आहेत. आता फायदे तोट्याविषयी आपण चर्चा केलेली येताना, तरीसुद्धा फक्त गतिरोधक असायला हरकत नाही, पण ते वेगळ्या पद्धतीचे पाहिजेत की ज्यामुळं जाणाऱ्या येणाऱ्या वाहनांना त्रास होणार नाही. तर असे गतिरोधक असायला पाहिजेत. आता समोरून एक ट्रॅक्टर आलेला आहे आणि तो कदाचित तो बाजूनं त्यानं काढला आता ट्रॅक्टर, म्हणजे त्यानं गतिरोधकावर घेतलाच नाही, घातला नाही. तर हा गतिरोधक नंबर झाला 1. नंतर एक साधारणपणे 100-125 मीटर अंतरावरती दुसरा गतिरोधक आहे आणि समोरनं एक गाडी येणारं दिसते आपल्याला. समोरनं जी गाडी आलेली आहे त्याच्या पाठीमागे ST आहे आणि ती बस जे किती सावकाश घ्यावे लागते. तर हे सगळं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. आणि आम्ही आलेलो आहोत बोराळ नाक्यावरती आणि चाललेलो आहोत पंढरपूर रोडला. तर इथली चौकातली जी वाहतूक आहे तर ती आपल्याला दिसेल. तर आपण या ठिकाणी एक मित्र घेऊन आलो, त्याला उतरायसाठी थांबलेलो आहे
आणि तो उतरलेला आहे. आपण चाललोय पुढं. तर किती गतिरोधक झाले? 2 झाले ना. हा समोरचा आहे तो तिसरा आहे. तर बोराळ नाक्यावरती हा तिसरा गतिरोधक आपल्याला बघायला मिळालेला आहे. आणि थोड्या अंतरात परत आपल्याला अजून एक लगेच गतिरोधकाच्या जवळ गतिरोधक असे आहेत. भरपूर गतिरोधक आहेत. आणि या ठिकाणी वेळ झालेली आहे 3:52 आपल्याला पहिला गतिरोधक लागलेला आहे. आणि आता जाग्यावर जायला किती वेळ लागतो हे बघायचं आहे आपल्याला. तर हा आला आहे गतिरोधक नंबर 4. हा 4 नंबर गतिरोधक आम्ही ओलांडून पुढं जात आहोत. आणि मंगळवेढा दर्शनी हे आपल्याला यातनं होईल. बरीचशी मंडळी ओळखीची आहेत, येणारी जाणारी. काही गाड्या ओळखीच्या दिसत आहेत, ड्रायव्हर ओळखीचे आहेत, माणसं ओळखीची आहेत. पुढचा गतिरोधक जवळ आलेला आहे आणि हा गतिरोधक नंबर आहे 5. हा थोडा साईडनं तुटलेला आहे, परंतु माणसं जे मोटरसायकलवाले आहेत, वाहनवाले आहेत, तर तो गतिरोधक चुकवून जात आहेत. आणि म्हणजे गतिरोधकावरनं जायचं नाही असं ठरवतात. आणि बऱ्याच वेळा मग अशी साईडला बघा दगडं, डाव्या बाजूला माझ्या दगडं बघायला मिळतील. तर ती अशी दगडं बऱ्याच गतिरोधकाच्या ठिकाणी डाव्या उजव्या बाजूला लावलेली आहेत. गतिरोधक नंबर किती झाला आहे आपला? 6वा. लगेच पुढं हा समोरचा गतिरोधक आहे तो 7वा आहे. म्हणजे मंगळवेढेकरांना गतिरोधकाचं भरभरून दान मिळालेलं आहे. आणि हे जे गतिरोधक आहेत फक्त ह्याच रस्त्यावरती आहेत असं नाही, तर सगळ्याच रस्त्यावरती, अगदी कोणत्याही रस्त्यावर जाल तर हे गतिरोधक असे बघायला मिळतील. परंतु खऱ्या अर्थानं वाहतुकीचं जे नियंत्रण आहे ते वेगळ्या पद्धतीने व्हायला पाहिजे. वाहतुकीची जी परिस्थिती सगळ्यांना समजावी. हा 8वा आहे. पुढं 9वा ब्रेकर आहे. 9वा गतिरोधक आपण ओलांडून जाणार आहोत. आणि माझ्यासमोर तिकडून एक गाडी येते, ती गतिरोधक चुकवायच्याच विचारत होती, पण आम्ही समोरून आल्यामुळे त्यांना चुकवता आलं नाही. तर हा 10वा तुटलेला आहे. पुढं लगेच दामाजी चौकात आम्ही आलेलो आहे. आणि या ठिकाणी दामाजी मंदिर आहे. श्री संत दामाजी पंतांचा पुतळा आहे. दामाजी पंत मंदिरांचं जे काम चालू आहे तर तेही काम चांगलं चालू आहे, काही दिवसात पूर्ण होईल. हा 11. लगेच हा पुढचा स्पीड ब्रेकर आहे. हा 12 नंबर आहे. म्हणजे मरोड्याकडून येत असताना हा 12वा स्पीड ब्रेकर लागलेला आहे. आणि समोरून येणारी वाहनं वाहतूक दिसत आहेत. ही परगावची गाडी नाही, गावातली आहे, तरी परंतु मोठ्या गाड्या येत असतात. आता गाडी 13 नंबर MH13 होतं म्हणून गाडी लोकल असं म्हणतो आहे मी, नाहीतर मोठ्या गाड्या जड वाहतुकीच्या येतात. तर आत्तापर्यंत 12 स्पीड ब्रेकर किंवा गतिरोधक गेलेले आहेत. आणि आम्ही आहे मंगळवेढा स्टँडच्या किंवा बसस्टँडच्या बाजूनं पंढरपूर रोडला चाललेलो आहोत. आणि या ठिकाणी आपल्याला जी वाहतुकीची गर्दी आहे तर ती बघायला मिळते. तर 12 ब्रेकर पूर्ण आम्ही पास करून पुढं आलेलो आहोत. आणि पुढं लगेच थोड्याच अंतरावरती 13वा ब्रेकर आम्हाला बघायला मिळेल किंवा आपल्याला बघायला मिळेल. आणि ही मंगळवेढा पोलीस स्टेशनच्या पुढच्या बाजूने आम्ही चाललेलो आहोत. डाव्या बाजूला बँक ऑफ इंडिया आहे. या ठिकाणी जुनी धान्याची गोडाऊन आहेत. आणि हा स्पीड ब्रेकर किंवा गतिरोधक नंबर 13. आणि या ठिकाणी पहिला किंवा दुसरा गिअर टाकूनच गाडी घ्यावी लागते. तीही गाडी बऱ्याच वेळा गतिरोधकावरती बंद पडते. बऱ्याच जणांच्या गाड्या बंद पडतात. हा 14वा स्पीड ब्रेकर आहे. आणि अजून पुढं 6 स्पीड ब्रेकर राहिलेले आहेत. म्हणजे अशी एकूण 20 स्पीड ब्रेकर आहेत आम्हाला, की दररोज ह्यातले कमीत कमी शाळेत लहान मुलांना सोडायचं असेल तरी 12 स्पीड ब्रेकर ओलांडावे लागतात. म्हणजे जाताना 12, येताना 12. आणि दिवसातनं त्यांना सोडायला 1 वेळेस किंवा 2 वेळेस आणि आणायला 2 वेळेस, असं 4 वेळा 12 चौक 48 स्पीड ब्रेकर. आणि काम इतर असेल, काही इतर काम असेल तर त्यावेळेस 1-2 वेळा जर आलो गेलो तर असं दिवसातनं कमीत कमी
60 ते 72 वेळा हे स्पीड ब्रेक ओलांडूनच यावं लागतं. तर समोरच्या गाड्या कशा आदळत येत जात आहेत हेही आपल्याला बघायला मिळेल. तर हा 15 नंबर झालेला आहे बहुतेक. कसवाळा झाला 15. हा समोरच्या बाजूला लगेच आलेला आहे 16 नंबरचा स्पीड ब्रेकर आणि हा आहे गतिरोधक नंबर 16. अजून पुढं 4 राहिलेले आहेत. आणि आत्ता आम्ही पहिल्या स्पीड ब्रेकरपासून आलो आहे तेव्हापासून 6 मिनिट्स झालेले आहेत. 7व्या मिनिटात आम्ही आलेलो आहोत आणि पुढं थोडासा गॅप आहे पण स्पीड ब्रेकर हे आहेतच. तर हा जो स्पीड ब्रेकर आलेला आहे गणपती मंदिराच्या समोरच्या बाजूला आहे. रिद्धी सिद्धी विनायक गणपती मंदिर आमच्या उजव्या बाजूला आहे आणि इथं आहे स्पीड ब्रेकर नंबर जो आहे तो 17वा. या ठिकाणी 17 जे गतिरोधक आहेत ते पूर्ण झालेले आहेत आणि आम्ही चाललो आहे आमच्या घराकडे पुढं. तर दररोज आम्हाला ही अशी बऱ्याच वेळा स्पीड ब्रेकर किंवा गतिरोधकावरनं मंगळवेढ्यात ही वारी करावी लागते आणि दिवसातून अशा कमीत कमी 3, 4, 4, 5, 5, 6 वाऱ्या कधी कधी कराव्या लागतात. आणि याचबरोबर अजून काही स्पीड ब्रेकर जे आहेत ते पुढं राहिलेले आहेत. तर पुढं जो बायपास येतो आहे त्याच्या पुढच्या बाजूला म्हणजेच गाडगे कलेक्शनच्या पुढच्या बाजूला अलीकडे एक आणि पलीकडे एक असं 2 स्पीड ब्रेकर आहेत. त्याच्या पुढे एक आहे. तर असे एकूण स्पीड ब्रेकर आहेत 20. आणि जर मला कागस्टला कामावरती यायचं असेल तर मला या ठिकाणी जाताना 20 आणि येताना 20 स्पीड ब्रेकर ओलांडावे लागतात. म्हणजे 20-20ची किंवा 20-20ची मॅच खेळावी लागते. असंच दररोजचा आमचा अनुभव असतो कामावर जाताना येताना. आणि बायपासनं जावं म्हणलं तरी बायपासची परिस्थिती चांगली नाही. म्हणजे सर्व्हिस रोडनं जायचं असं ठरवलं तर तोही सर्व्हिस रोड चांगला नाही. हा आत्ता पाठीमाग गेलेला आहे तो 18वा आणि हा या ठिकाणी आलेला आहे 19वा. आमच्या ड्रायव्हरनं हा स्पीड ब्रेकर चुकवलेला आहे, चुकवायला नाही पाहिजे होता. तर पुढचा आहे तो 20वा स्पीड ब्रेकर आहे. आणि स्पीड ब्रेकर न चुकवता गाडी घे, म्हणजे स्पीड ब्रेकर चुकू नको, नाही तर परत अजून काही दिवसांनी इथं दगडं लावतील लोक बाजूला, लगेच डाव्यानं उजव्या बाजूला दगडं लावतील. या ठिकाणी मुरुम भरलेलं आहे आणि खड्डे पण पडलेले आहेत. म्हणजे हा 20वा स्पीड ब्रेकर आहे. आणि आम्ही आलेलो आहोत आमच्या डेस्टिनेशनला किंवा दीपू नर्सरीच्या ठिकाणी. आणि समोर जे बोर्ड दिसत आहेत, उजव्या बाजूला एक बोर्ड दिसतोय दीपू नर्सरी अँड ॲग्रोटेक्स आणि डाव्या बाजूलाही बोर्ड दिसतोय. आणि आम्ही इथून वळतोय आमच्या घराकडं.